दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. बांदेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण फडके महादेव मंदिर रविवार पेठ पुणे या ठिकाणी आलेले आहोत आणि या मंदिरात दर्शन घेणार आणि मग सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. अगरवाल डेअरी रविवार पेठ पुणे इथे राहणाऱ्या सौ अंजली योगेश अग्रवाल या वहिनींना भेटून आजच्या भागात काय घडणार तेही बघणार. पण आत्ता आधी नतमस्तक होऊया या पिंडीसमोर आणि मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. अरे वा, चॉकलेट. मग आता उखाणा पाठ केलेला आहे तो ऐकूया आपण. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर एक माहेर, योगेशरावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. हो, नमस्कार. आणि उशिरा आले की ठेवते घराबाहेर. होय ना. या ओळख करून घ्या. हे माझे मिस्टर योगेश, ही माझी मुलगी, हे माझ्या सासूबाई, नमस्कार. सासरे, नमस्कार. ननंदबाई, नमस्कार. जाऊबाई, नमस्कार. आई, नमस्कार. मुलगा, ननंद, नमस्कार. बहीण. नमस्कार. ती दुबईवरून आली खास. अरे वा, ती नमस्कार. माझी मोठी बहीण आणि हा सगळा आमचा परिवार. नमस्कारच सगळ्यांना. कोणाची ओळख राहिली तर रागावू नका. ओके, सुरुवात करूया आजच्या गप्पांना. 6:30 वाजता होम मिनिस्टर, 7 वाजता म्हाळसा, 7:30 वाजता असे हे कन्यादान, 8 वाजता होणाऱ्या सुनमी त्या घरची, महेश रावांचं नाव घेऊन चिठ्ठी टाकते पैठणीची. पुन्हा तिथे काय उणं म्हणतात सारी जण, आशिष रावांनी दिलं मला सौभाग्याचं लेणं. नमस्कार. 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 तुमचं बालपण? माझं बालपण पुण्याचं. पुण्यात कुठे? पुण्यात कर्वे रोड, अमर सोसायटी. कर्वे रोड. तुमचं माहेरचं नाव? अंजली अमरनाथ अगरवाल. अच्छा. आपलं बालपण कुठलं? इथंच पुण्यात. शाळा कुठली? शाळा आमची इथं गुरु नानक हायस्कूल. आता आपण काय करता? व्यवसाय. आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे. त्याच्यासोबत एक सोशल वर्क म्हणून मला एक आवडतं म्हणून मी आमच्या समाजातल्या बायकांचा एक ग्रुप करते, ऑर्गनाईज करते. म्हणजे दर महिन्याला प्रोग्राम वगैरे घेते. तुमचे आई बाबा काय करतात? काय करायचं? आई हाऊसवाईफच होती आणि बाबांचा पण व्यवसाय हाच होता जो सासरीचा आहे, तोच माहेरचा पण होता. कुठला व्यवसाय? दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. अच्छा, असा. तुम्ही ठरवलं होतं का? नाही, जाईन तर अशाच घरात जाईन जिथे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. नाही, असं काही नव्हतं. नाही. बरं, आता तुमची ओळख कुठली? माझी जाऊ ही माझी आत्याची मुलगी आहे. नमस्कार. चुलत आत्याची मुलगी. तिचं लग्न आमच्या माहेरच्या घरनंच झालेलं. बर. आणि ह्यांचा भाऊ
त्यामुळे ह्या दोघांच्या लग्नात आमच्या दोघांचं काय झालं त्यांच्या लग्नात तुमचं? आमची नजरानजर मिळाली. अरे वा. कशी हो मिळाली नजरानजर? समोरासमोर. समोरासमोर. आणि मग त्याच्यानंतर थोडे घरी प्रॉब्लेम झाले त्यांच्या. काय तुम्ही एकमेकांकडे बघितलं म्हणून? नाही मी यांच्याकडे राहायला आले, म्हणजे जाऊबाईंकडे इकडं या घरी. तेव्हा ह्यांनी मला विचारलं की प्रपोज केलं त्यावेळेस की मला तू आवडतेस. असं डायरेक्ट? काय हो कितव्या दिवशी? तिसऱ्या दिवशी. तिसरा दिवस. नजर झाल्याबरोबर तिसऱ्या दिवशी थेट. मग तेव्हा काय झालं तुमचं? काय डोळे फडफडले, पांढरे पडले, काय झालं? मी तेव्हा काही बोलले नाही. नंतर 3-4 दिवसांनी परत माझ्या माहेरी कार्यक्रम होता, तेव्हा ते आलेले. अच्छा, तुम्ही तिकडे गेले. मग तेव्हा मी त्यांना होकार दिला तुमच्या घरी. हो. मग इकडे घरी काय प्रॉब्लेम होता होकार द्यायला? नाही तसं नाही, पण मी थोडा माझ्याच घरी देईन. नाही, तेव्हा त्यांनी मला एक अट ठेवलेली की ज्या मोठ्या सासूबाई होत्या त्या थोड्या कडक होत्या, त्यामुळे मला सगळं जॉईंट मध्येच पाहिजे, कधी सेपरेट होणार नाही. एक मिनिट. पहिल्या नजरेत 3 दिवसांनी इतकं बोललात तुम्ही? हे काहीतरी गडबड आहे काहीतरी. नाही एवढं फास्ट? दोघं पण जुनी होती थोडी. मग हे सांगा ना, हे मुळात आधीपासूनच होतं ना. कुटुंब ओळख होती. कुटुंब ओळख होती. आणि मग कुटुंब बघणं होतं. आमची दोघांची ओळख त्या लग्नातच झाली, त्याच्या आधी नाही झाली. म्हणजे फॅमिलीला ओळखत होतो दोघांच्या, ह्यांना माझी फॅमिली, कारण आमचे रिलेटिव्ह पहिल्यापासून एक दुसऱ्यांना ओळखत होते. ते सगळं मान्य आहे, पण तिसऱ्या दिवशी इतकं कसं बोलले? काय हो, म्हणजे त्यापूर्वी बोलणं झालं असणार? नाही, पहिल्यांदाच बोलणं. पहिल्यांदाच झालं, पण ते त्या तिसऱ्या दिवशी नाही झालं. तिसऱ्या दिवशी प्रपोज केला आमच्या घरी. बर, नंतर त्यांच्या घरी आम्ही गेलो कार्यक्रमात. जसं लग्नानंतर जे कार्यक्रम असतात दोघांच्या घरी, मग त्यांनी होकार दिला तिथं. नाही, होकार दिला ठीक आहे, पण ते मोठी आई वगैरे ते कडकपणा वगैरे ते कधी झालं? ते आधीपासून माहिती होतं यांना. पण अरे तुम्ही म्हणाला त्यांनी सांगितलं, पण त्यांनी सांगितलेलं की त्यांना म्हणजे कधी? तेव्हा तिसऱ्याच दिवशी सांगितलेलं. म्हणूनच म्हटलं खूप वेळ बोलले. राहायला आलेले ना मी इकडं. बरोबर. मग त्या दिवशी तुमच्या इकडे जे काही डिस्कशन झालं, त्या डिस्कशन मध्ये ठरलं होतं की मोठ्या आई ज्या आहेत त्या कडक आहेत. ओके, मग तुमचं काय म्हणणं होतं? मी नंतर मग एक्सेप्ट केलं म्हणूनच हो म्हटलं त्यांना. मग त्या 3 दिवसात असं काय झालं का सासूबाईंचा कडकपणा कमी झाला का? नाही तसं काही नाही झालं. मग पण मला पण ते आवडलेलेच होते. त्यामुळे सांगा ना आता. काय हो, काय गोड चेहरा झालाय. कसे दिसतायत सांगू ते आता? रसगुल्ल्यासारखे. दुग्धजन्य पदार्थाची नावं घ्यायला लागलोय मी त्याला. बरं, पण मग हे मग त्यानंतर तुमच्या दोघांमध्येच असेल ना? बाकी कोणाला माहिती नव्हतं? नाही, फक्त जाऊबाईला माहिती होतं. कुठल्या जाऊबाई? नमस्कार. आपण काय यांच्या मदतीला धावत होता काय? नाही, तसं काय नाही. तुम्हाला कसं कळलं? अंदाज कसा आला? ह्यांनी सांगितलेलं होतं ना त्यांना की मला तुमची बहीण आवडते म्हणून. असं तुम्ही सांगितलं होतं? गप्प राहिलेत मगासपासून, काय डेली काय? पण बरं, आता सांगा मला की तुम्ही ठरवलंच होतं मनात की लग्न करणार तर यांच्या बरोबर? हो. भरपूर विरोध होता दोन्ही कुटुंबाचा, तरी आम्ही पटवले एकमेकाच्या कुटुंबांना. बरोबर. हे नंतरच आहे ना? हो, नंतरचं. बरं, मग काय घरून विरोध झाला? घरी विरोध होताच पहिले. जेव्हा घरात सगळ्यांना कळलं. कसं कळलं? पण असं एकमेकाशी बोलत एक दुसरे रिलेटिव्ह एकमेकाशी बोलत कळलं. म्हणजे एक मजला बातमी वर गेली. आणि मग काय त्यांना तयार केलं लग्नासाठी आणि लग्न झालं. का हसला तो आता? नाही, कारण सासूबाई अगदी अपोज होत्या, त्यांना करायचं नव्हतं. कारण पहिल्यापासून रिलेशन होतं आणि त्यावेळेस माझं घर हे मोठं घर म्हणून मानत होतं. हे सगळे त्यांच्या पाया पडायच्या. आणि नंतर हे घर मोठं झालं तर त्यांना सगळ्यांना ह्यांना झुकावं लागत होतं. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आमचं जाणं येणं कमी होईल ह्यांचं लग्न झाल्यावर. तसं काही झालं नाही. झालं, म्हणजे लग्न झाल्यावर मी सूनबाई झाल्यावर थोडं कमीच होतं ना असं जाणं येणं. जे सासरचे लोक कमीच जातात ना, त्यामुळे थोडं कमी झालं त्यांचं. आता किती वर्ष झाली लग्नाला? 18 वर्ष. 18 वर्षापूर्वीच मला काल झाल्यासारखं वाटतंय. असंच वाटतंय. सासूबाई सांगा आता, सुनेबद्दल बोला.
छान आहे एकदम चांगली राहते काय नाही तक्रार करार काय नाही तिचा नाही नाही काय आहे ती तक्रार मुलाबद्दल नाही काय मुला बी चांगला आहे सगळं चांगलं आहे सगळं चांगलं आहे हो, सगळे ना माणसं आता ते चांगले जास्त महत्वाचं आता सगळं चांगलं आहे. सगळे चांगले आहे सगळे एकत्र जे मिळून सगळं छान आहे. बरं मग 3 वर्षात तुम्ही आता एवढा घरून विरोध मग भेटायचे कसे? नाही 1 वर्ष तर गॅप होता हा आणि नंतर माझी जी चुलत बहिणी होती तिच्या लग्नात ह्यांनी परत आलेले त्यामुळे त्यांनी परत मला बोलवून घेतलं आणि मग परत बोलणं वगैरे चालू झालं. मग घरच्यांना कळालं की आता काय हे थांबणार नाहीये आता काय करूनच द्यायला पाहिजे यांचं लग्न. मग तेव्हा दोन्हीकडनं परत होकार आला. मग माझी आजी आली इकडे येऊन त्यांनी बोलचाल केली आणि नंतर सगळ्यांनी होकार दिला. मग सगळं व्यवस्थित झालं. सगळं व्यवस्थित झालं. काय खुश आहे चेहरा खुललाय बघा. मग कुठे कुठे फिरायला नेतात आता? 3 महिन्यापर्यंत हाँगकाँगला गेलेलो. अच्छा मग आणि पुण्यात कुठे नेता की नाही? पुण्यात जमत नाही कारण ते दरवेळी खूप लवकर जातात आणि उशिरा येतात घरी. तुम्ही कुठे जाता? फॅक्टरी आहे ना. अच्छा तिकडे जावं लागतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला यायला उशीर होतो. हो ना येतो लवकर येतो पण या कधी चिडत नसतील ना? नाही चिडते. मग ते नाही का म्हणतायत? तुम्ही आज खोटं बोलायचं ठरवलंय? खरं बोलतोय. अच्छा म्हणजे नाही चिडत. नाही तुम्ही का म्हणता चिडते म्हणून? म्हणजे थोडा उशीर होता पहिल्यांदा खूप थोडी किरकिर व्हायची आमची पण नंतर आता एवढे वर्ष झाले तर सवय झाली कारण फॅक्टरी खूप लांब आहे 1.5 तासाचा रस्ता आहे तिकडनं यायला झालं मग वेळ लागतोच मग त्यामुळे अपडाऊन साठी थोडं. यांची काही मदत होते का व्यवसायामध्ये? अकाउंट्स वगैरे बघतीये बाकी मदत काही नाही फक्त हिशोब तेवढंच तपासणे. हो ना. बर आता या पहिल्या खेळामध्ये खरं तर आता यांना वजनाचा करेक्ट अंदाज असणार तेव्हा वजनाचा काटा आणूया आणि मी सांगतो तितकं वजन गोळा करणार का वहिनी ते बघूया. वेळ आहे 2 मिनिटाची आणि वजन किती सांगू किती ग्रॅम सांगू? जेवढं तुम्हाला किती सांगाल? 500-600 आधी मध्ये 500-600 545 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 2 मिनिटाची वेळ. तुम्ही नाही कितना 500 दोन तुम्ही नाही ठेवायचं. 545 ना. एक 30 सेकंद राहिलेली आहेत. 30 सेकंद राहिली. 20 सेकंद राहिली. 20 बघूया 20 पेक्षा जास्त वस्तू आणल्या असतील तर 20 वस्तूंचं बक्षीस मिळणार. तेव्हा आता बघूया आहेत किती वस्तू. हा बा मला वाटलं पनीर बिनीर घेऊन येतील. विचारतो 1 2 मोबाईल घ्या. 3 4 5 6 16 गुणिले 200 3200 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? ते जरा उशिरा आले की त्यांनी फोन करायला पाहिजे की मला उशीर होतोय पण ते कधीच फोन करत नाही. काय हो का नाही करत? आता करेल आता स्वभाव चेंज करेल. आजपासून ज्या तत्परतेने ते म्हणालेत ना की आजपासून चेंज करेल खात्रीने सांगतो नाही करणार. करतील असं वाटतं? करायला पाहिजे पण ते आजपासून करणार म्हणतात. काय वाटतं आजपर्यंतचा अनुभव? तुम्ही आल्यावर तर नक्की करतील. आता बाबा एवढं करा आता. तुम्ही सांगा आमच्या वहिनींनी स्वभावात काय बदल? काय नाही फोनवरती कमी वेळ बोलावं. मला आत्ता कळलं ते का फोन करत नाही. 1.5 तासाचा प्रवास कसा होतो त्यांना कळतच नसेल म्हणून. बरं काय म्हणणं आहे आता? काही नाही स्वभाव खूपच छान आहे त्यांचा. अगदी प्रेमळ
आणि कधी कोणाबद्दलही वाईट बोलत नाही, कधीच बोलत नाही. खूपच छान स्वभाव आहे. तुम्ही आता कोणाला मिस करताय या कार्यक्रमात? मी आता माझी मुंबईची ननंद आहे आणि माझी एक अमेरिकेला मोठी बहीण आहे बर. आणि एक छोटी ननंद आहे, ती पण आग्र्याला राहते. त्या तिघी जणी इकडे पाहिजे, बाकी सगळे आहेत, माहेरचे सासरचे सगळे आहेत. त्या तिघी जणींना मी miss अमेरिका, करते. आग्रा आणि मुंबईत तर रोज एपिसोड करतो. या 2 ज्या आहेत त्यांना सांगा लवकर कोऑर्डिनेट करा, म्हणजे आणि मीच येतो सांगा तिकडे. बरं, तुम्ही आता या दोघांबद्दल सांगा. अनु माझी सखी बहीण आहे, माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठी आहे, पण व्हेरी कॉपरेटिव्ह. मला कधीच वाटलं नाही ती माझ्यापेक्षा मोठी आहे. शी वॉज ऑलवेज लाईक माय फ्रेंड आणि व्हेरी म्हणजे सगळ्यांना खूप हेल्पफुल आहे. असं म्हणतात ना की एक जी घर पण सांभाळते आणि बाहेरचं पण सांभाळते, ती तसं करते. म्हणजे TV सिरियलचे जे परफेक्ट भाऊ म्हणतात ना, आय फील शी इज लाईक दॅट, परफेक्ट वुमन. व्हेरी गुड. अजून कोण बोलणार? ती माझी सख्खी नणंद आहे. आम्ही दोघी लहानपणीपासून एक दुसऱ्यांना ओळखतो. वा. पण एक मिनिट. बोला. पण खरंच तिचा स्वभाव खूपच छान आहे. म्हणजे आम्ही जर तिला कर्वे रोडवरनं एक फोन केला की आम्हाला ही वस्तू हवी आहे, तर ती त्या क्षणाला आणून लगेच पोस्ट सुद्धा करते. तिची एवढी आम्हाला हेल्प असते. खरंच खूपच हेल्पफुल आहे. अजून कोण बोलणार? हॅलो, अनु माझी मुलगी आहे, पण ती इतकी चांगली आहे आणि तीच माझ्याकडे जवळ राहते. बाकी तिन्ही तर बाहेर आहे, पण तिची मला इतकी मदत आहे. सुख दुःखात मी तिच्याशीच माझी गोष्ट सांगते. जावई कसे? जावई पण खूप चांगले. जावईंना पण नाव ठेवण्यासारखं काही नाही, खूप चांगले आहेत अगदी. मुलांकडे द्या जरा आता माईक. मुलं त्यांचे. आई खूप चांगली आहे आणि म्हणजे दरवेळेस आमचं खूप लक्ष ठेवते आणि जेव्हा ओरडायचं असतं तेव्हाच ओरडते. आणि तुला की बाबांना? तुला. प्रत्येकाला भरभरून बोलायचं यांच्याबद्दल. पण आता आपल्याला या खेळामध्ये हे दोघे अभिनय कसं करणार ते बघायचंय. तयार आहात ना? बक्षीस मिळवून द्या. मराठी चित्रपटाचं नाव आणि त्याचा अभिनय करणं. पोस्टर बॉय, चिठ्ठी, पोस्टातील चिठ्ठी, पत्र. मराठी चित्रपटाचं नाव. पत्र, टपाल. अभिनंदन. टपाल कोणी सांगितलं? वा, अभिनंदन. अभिनयाचा प्रयत्न म्हणजे खूप चांगला होता आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखला. अभिनंदन. थँक्यू. आता गाणं. गाणं. ओके. गुलाल उधळीते ये रे गुलाल. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता म्हण ओळखा. म्हण. म्हण. ये अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंचपेटी. अभिनंदन. पुण्यात आता हा खेळ रंगतो आहे रविवार पेठेमध्ये आणि त्याचबरोबर खाली प्रचंड ट्रॅफिक होण्याची शक्यता असल्यामुळे आता जिथे राहतात त्याच्या टेरेसवरच आपण हा खेळ खेळणार आहोत. बघूया कोण पैठणी जिंकणार. आणि त्यासाठी एक नाव. ये बाळा, काढ एक चिठ्ठी. हे घ्या. अभिनंदन. नाव आहे सुनंदा लटकन. या इकडे उभ्या. काय झालं? असं वाटलं नव्हतं की माझंच नाव येईल. तुमचे एक्सप्रेशन असे होते की मी सांगितले आता वरून उडी मारा असे त्यांनी. अरे बापरे. कोणी बरोबर.
कुठे राहता तुम्ही? रास्तापेठ. रास्तापेठ. घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर, सून आणि मुलगा. बरं, आता घरातलं कोण आहे? सुनबाई आली. सुनबाई कुठे आहे? ठीक आहे. बोलवा. चला, सुनबाई आलेले आहेत. कसं वाटतंय सुनबाई? आता सासूबाईंचं नाव जाहीर झालंय. चांगलं वाटतंय. बरं वाटलं ना तुम्हाला? व्हेरी गुड. आता दोघींनाही 10-10 संधी आणि कोण जिंकणार पैठणी ते आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. स्माइली चेंडू त्या दुधाच्या ट्रे मध्ये जाऊन थांबला पाहिजे. म्हणजे वरच्या ट्रे मध्ये जर जाऊन चेंडू थांबला तर 1 गुण आणि दुसरा एक खाली पण ट्रे ठेवलेला आहे. जर त्या ट्रे मध्ये जाऊन चेंडू थांबला तर 2 गुण. दोघींपैकी जास्त गुण ज्या मिळवणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पाच 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या आहे 1-0 आणि आता पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या लटकन वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या खेळामध्ये होम मिनिस्टर ठरल्या अगरवाल वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. रविवार पेठ पुणे या ठिकाणी रंगलेला हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.